विरोधकांचा सभात्याग बनवाबनवी करून लाडक्या बहिणीला विसरले, सरकार योग्य उत्तर न देता पळ काढत असल्याचा विरोधकांचा आरोप। अंबादास दानवेंनी TV9 मराठीची क्लिप ऐकवली। नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, हे शिंदेंचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी ऐकवलं। विधान परिषदेमध्ये शक्तीपीठ मार्गावर चर्चा, शक्तीपीठ मार्गावर सरकारची भूमिका काय? अंबादास दानवेंचा सवाल तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। शासनाची भूमिका स्पष्ट आहे, शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, जयंत पाटलांचं भुया उंचावणारं विधान। तुम्हाला माझ्याबद्दल मनात शंका असल्यामुळे हमी देणंही धोक्याचं, जयंत पाटलांचं वक्तव्य। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। राष्ट्रवादीच्या सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार। सुरेश बिराजदार यांना अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाचा व्हिडिओ व्हायरल। विधान परिषद निवडणुकीमधील 5 जागांपैकी 1 जागा दादांच्या राष्ट्रवादीकडे। महाविकास आघाडीकडून लोकसभा लढा असं राजू शेट्टींना अनेकदा सांगितलं। राजू शेट्टींनी माझं ऐकलं असतं तर ते आज खासदार असते, जयंत पाटलांचं वक्तव्य। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या काळातील 35 कोटींच्या 100 शववाहिका धुळखात पडून तर 100 शववाहिकांबाबत संबंधित मंत्र्यांना विचारू। कोरोना काळामध्ये अनेक रुग्णवाहिका शववाहिका खरेदी केल्या होत्या, अजित पवारांची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंकडून उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांना होळीच्या शुभेच्छा। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचं आवाहन। भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। दोघांमध्ये बराच वेळ चर्चा, कामाच्या निमित्ताने भेट घेतल्याची माहिती। विधान भवनामध्ये राजहंस सिंह आणि तसंच दिलीप लांडे, सुनील प्रभू यांची भेट। सुनील प्रभूने राजहंस सिंह आणि दिलीप लांडे यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट। मल्हार सर्टिफिकेटला नाव देण्यास खेडेकरांचा विरोध, खेडेकरांनी मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिलं। प्रशांत कोरटकरला 17 मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा। 17 मार्चला कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। कोरटकरला VC द्वारे उपस्थित राहता येणार।